ज्ञान होतं का? सुतजींचं स्वागत केलं आणि उच्च आसनावर त्यांना बसून अगदी पाद्यपूजन केलं आणि अतिशय महान श्रद्धेनं तळमळीने त्यांना प्रश्न केला, हे सुतजी, आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि संत ज्यावेळेस प्राप्त होतात ना मायबाप, ते आपलं कल्याण झालं संत, ते आपलं कल्याण करता जीवनामध्ये संत प्राप्त होतात. आता संत या शब्दाची व्याख्या पण कथेचा भाव, कथेचा अर्थ, का कथा ऐकावी, का कशी श्रवण करावी, हे तुमच्या लक्षात असेल. अरे ज्यावेळेस स्वतःच्या आसनावर बसावं आणि असंख्य आज्ञाही नव्हते, पण तरी अज्ञानाचं पाठ घेऊन तिथे बसले होते. कथा श्रवण करायची म्हटलं ना, मी किती कथा श्रवण केल्या, यापेक्षा मला तर काय ऐकायचं. अज्ञानी होऊन इथं बसावं, लहान होऊन इथे बसावं. इथं बसत असताना हे संपूर्ण रिकामं करून इथे यावं लागतं. लक्ष ठेवा, आपले जे पिशवे ना याच्यामध्ये काहीच ठेवायचं नाही, पूर्ण कोरं असावं. तर इथलं काहीतरी येता येईल ना, याच्यामध्ये काळ ना, क्रोध ना, मोह ना, काही आणायचं नाही. घरी येत असताना ही पिशवी झटकून आणायची घरी. काय जे ना सगळं घरी झटकायचं, मोकळ असते, काहीच ठेवायचं नाही. फार लहान काय तुमची काय प्रतिष्ठा असेल, तुम्ही काय श्रीमंत असाल, काय गाड्या घोड्या, काय काय बंगला असेल, हे जे आहे ना ते प्रतिष्ठा सगळी घरी ठेवायची. तर भगवंताकडे जात असताना खूप लहान होऊन जाऊ, खूप लहान. तो लेनतेनं प्राप्त होतो. लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असताना तो बाकी कशाचाही भोगेला नाही, तो फक्त तुमच्या भावाचा. तुम्ही किती हजारो रुपयाचा हार त्याला अर्पण करताना, त्यापेक्षा किती प्रेमानं, किती श्रद्धेनं, किती तळमळीनं अर्पण करताना हे महत्वाचं आहे. तो तुमचा 1000 रुपयाचा हार पाहत नाहीये, लक्षात ठेवा, नाही पाहत. किती महागाचा हार तुम्ही आणला तो पाहत नाहीये, त्याला त्या हाराची काही घेणं नाहीये. कोटी रुपयाचा हार काय अर्पण केलं, तो ते पाहत नाही. तो फक्त एक पाहतो, माझे बाप, तुम्ही किती भावनेनं, किती श्रद्धेनं अर्पण केलंय ना, तो ते पाहत असतो. नाही, तो ते पाहतो. वेळ कमी येत. म्हणून आज जे सुतजी आल्याकडे ज्ञानी होते, महापंडित होते, आज शास्त्र जाणणारे असताना सुद्धा आज सुतजींचं वय आज त्यांच्यापेक्षा फार कमी होत, पण तरीही ज्ञानाचा किती सत्कार केला नाही. म्हणतात ना, काय मला श्लोक आठवत नाही, ज्ञान वृद्धा बळ वृद्धा, फार सुंदर आहे ते वाक्य, फार आठवणच सांगेल मी तुम्हाला. वयानं आलेल्या अधिकारापेक्षा ज्ञानानं आलेला अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे. काय, वयानं आलेला जो अधिकार आहे, पण त्या वयानं आलेल्या अधिकारापेक्षाही ज्ञानानं आलेला जो अधिकार तो सर्वश्रेष्ठ मानला गेला. म्हणून तर 1400 वर्ष जगलेला जो चांगदेव आहे, माझी मुक्ताईचं वय वर्ष असेल 4-5 वर्ष असेल, 1400 वर्ष साधना करणारा, की त्याच्यामध्ये अशी शक्ती होती की मेलेली माणसं उठवण्याची ताकद, ती शक्ती चांगदेवामध्ये होती रे. तरी चांगदेव त्या ठिकाणी मुक्ताईच्या दर्शनाला यावं, लीन व्हावं. पुन्हा मुक्ताईने म्हणावं, अरे सांगा कोराजी, हे चरित्र आदर्श प्रगट करतोय ना, की नाही वयानं आलेल्या अधिकारापेक्षा वयाचा अधिकार असावा, पण ज्ञानाचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून तर आज बघा ना, अरे 5 वर्षाच्या मुलांना कीर्तन केलं की वयोवृद्ध लोक जाऊन त्याचं दर्शन घेतात. आणि लोक माणसाचा वयाचा सत्कार करत नाहीये, आज लोक सन्मान करतात त्याच्या ज्ञानाचा करतात, त्या व्यासपीठाचा करतात. तर ती योग्यता ह्या शरीरामध्ये नाहीच आहे. आज तुम्ही जे आज ही पूजा करताय, दर्शन घेताय,
कुणाचं घेत आहे? या शरीराचं